पुढे तुझ्या सारा खोटापणा उघडकीस आला. खोट्या कंप्लेंट देतं लोक इजे. हा जसे काही वाटते की नाही. वयाचं भान ठेवा माणसानं. आम्ही बी तातडीनं आलो माग माग की चालाले बुडीवर अन्याय अत्याचार झाला. पण काचा काही बुडीनं खोटी कंप्लेंट दिली. मॅटर काय बुडीनं कंप्लेंट दिली काय. शांत राहा. जमदार साहेबच झपून राहिल्या तर इले. ते साहेबाच्या लक्षात म्हणून साहेब झापून राहिला तिले की बुड्डी खोटी बोलते म्हणून. हो साहेब सांगा ना आता आम्ही कुठे जा बापा. आमचं घर नादा या डंगरेनं आम्हाला घरातून काढून दिलं ना बापा आमच्या. साहेब याईनं घराचा विशेष काढू नये. अदलं कळू दिलं मी प्रेमाने येईले. पण हे प्रेमाच्या लायकीचे मानात आले झाबुरेला घरातून काढून दिलं याईनं. त्याचं घर होतं. हा त्याच्यासाठी दिलं तर मी याईनं जरासा मुलाचा राखला नाही. आणि काय करू येईल घरात ठेवून. फुकाचं अदलं राहू दिलं मी. आता मी मा घरात राहू देत नाही. याईनं यायची व्यवस्था करा. हो साहेब हे बुडा बापा काहीच नाही बोलून राहिलं बापा. आमचंच घर आहे ते आमचं घर आम्हाला वापस द्या साहेब. वापस द्या. बुडे त्या बुड्या येणार कागदात घराचे. आणि कोणतं घर मागून राहिली तू. कोणतं घर देऊ तुला आता. पहिलेच तो खोटेपणा तुला दिसला. साऱ्या गावाची खोटी बोलतं. पहिले जर मला असं सांगितलं असतं बा म्हातारपणात मला असं असं झालं असं असं मला घरातून काढून दिलं तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली असती. पण तुझ्या खोटारडेसपणा आहे सारा. काय तुझ्याकडून भाग घ्या आम्ही. बीच्या नांदीस मला उशी भावना साऱ्या गावाची मला बुड्डी सगळी दिसते मला सारे. ते पहिले जर प्रेमानं खाल्लं असतं नाताले भाकर खाऊ घातली असती काल हे दिवस आले असते तुझ्या. काल त्या झांगून वावरही घेतलं असतं घरही घेतलं असतं. पण तुम्ही उभे आडवे माजले होते ना. भंडारा दिला नवस दिला तर तुम्ही नाताले बोलवलं नाही का. आतल्या लोकांनी प्रेमाच्या बोलवलं नाही तुमच्या. आणि आता घर घेतलं त्यानं तुमचं तर आता बोंबलून राहिले ठी. साहेब घेऊ दे येईल हिसके मग समजून येईल कसं असते तर. अदलं कसं लय फुकाचं खाल्लं येईन आयतं बसून डंगरा डंगरीनं. आता समजून येईल कष्टाचं कसं असते तर. असं यायचं कसं घाम गेल्याशिवाय यायला समजत नाही. साहेब आमचं घर आम्हाला वापस द्या. नाही तर कसं आता आम्हाला काही घर नाही राहिले. आम्हाला रस्त्यावर राहायला लागेल. त्याच्यापेक्षा आता आम्ही असं करतो बाबा तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच बसतो बाबा. त्याठीच राहतो आम्ही. आम्हाला घर नाही काही नाही. मग काय करा आता शेवटी. पोलीस स्टेशनने कुठे बसू द्या पण मी माझ्या घरात एंट्री देत नाही अजिबात नाही बिलकुल. यानं जर अगोपणा नसता गेला तर मी प्रेमानं अदलो राहू दिलं त्याच्या पुढे राहू दिलं तेल मर्यादलो. पण हे त्या लायकीची नाही आहे. म्हणून म्या कसं घराच्या बाहेर काढून दिले. हे माझं पुराव्या बिना पुराव्याचं मी बोलत नाही. आणि हिनं या कमलीनं मार किती घाणार लावला. मीनं हिची इज्जत लुटली. भावाच्या बायकोची कोणी इज्जत लुटत असते का. मी एवढा एक लोक एवढा सटसट वय करून राहिलो का. हिची या खेकडीची मी इज्जत लुटीन म्हणून. या गावातलेली विचारा तुम्ही काय तर हात नाही लावला म्या घरात नाही गेलो. हो आबाजी सर्व आमच्या लक्षात आलं ते. आता हे कसं गावातल्या लोकांनी सांगितलं आम्हाला पुरावे अटीच म्हणजे सादर झाले सर्व. आता हे बोलून राहिले का खोटं थोडी सांगून राहिले. आजीबाई चला निघाडून लवकर चला. तुमची व्यवस्था करा काय तुम्ही तर. त्या कमलीची थंडी झाली ना. पहिले प्रेमानं मा भावाशी बोलली असती. भाऊजी केलं असतं तर काल हे दिवस पाहा लागले असते. पण नाही हे साऱ्या गावाची अगोवायनं गेलं पाहिजे नुसतं भांडणं. कुस्ती करायला पाहिजे. बायको एवढी अगो कोणीच नाही हो गावाच्या पाठीवर कोणीच नाही. तुम्हाला सांगतो असा माझा जीव असा संतापून राहिला. आता काय करू. पण हिच्या पुढे आपलं जाता येत नाही. चालव चाल आता काही म्हणजे जास्त अपमान करू नको माया. चाल साहेब तुम्ही पायदा बरं. तुम्ही न्याय नाही दिला मला मिळून. पायदा विचार करता आता तुम्ही. चला आपण पोलीस स्टेशनच्या बाहेरच बसू. आता काय करता आपल्याला घर ना. पोलीस स्टेशनच्या बाहेर बसत तटीसा काय भोजे खात. चाल अटीसा आता एखादी झोपडी मोपडी मांडू पाल माल मांडू. चाल अटीसा व्यवस्था करू. तटीसा झपक्या खाशी. हे बुडी साऱ्या गावाची अगो आहे बरं. आता डबल आली तर हिच्या नांदी लागू नका बरं. हे कोशाही कंप्लेंट देते. पुऱ्या गंजे गावाच्या नांदी लागेल हे. साहेब मी हात नाही लावला काही नाही बाप. सांगा मावर बलात्काराचा आरोप लावला हिनं. हिचं मेडिकलच करायला लागत होतं तुम्ही ना. काय निघते काय नाही पास लागत होतं. आता दूध का दूध पाणी का पाणी. तुम्हाला सांगतो हिच्यात सारं दुसऱ्या यायचंच निघलं असतं. माझ्या काहीच नाही निघलं असतं. मी काहीच नाही केलं तिले. माझ्या आगाऊ आहे ते काय सांगा तुम्हाला. साधा मा भाजी देखत मला जास्त बोलता येत नाही. बाबाजी आला आमच्या सर्व लक्षामध्ये. आता ते कसं आता पुराव्यांनी मी जे काही जठीचा लोक उभ्या त्यांनी सांगितलं की असं असं आहे. आता तुम्ही बी आता जे सत्यता ते बाहेर पडलेली आहे की बुडी खोटी बोलून राहिली म्हणून काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि आता डबल आली तर आम्ही काही रिपोर्ट घेत नाही तिचा. साहेब मी गरीब माणूस आहे बा. कसं मानाचा मग लग्न करायला लागते. अशा बदनाम्या करून राहिली. सांगा मानाचा लग्न होईन का साहेब. सांगा ना. त्याच्यामुळे माना तू मुंद्या राहून राहिला. पोरगी नाही देऊन राहिलं कोणी. आहे तो तुमचा अंतर्गत विषय आहे. तो त्याच्या आम्ही काही बोलू शकत नाही. लग्न होईल की नाही होईल ते आम्हाला काही घेणते नाही. ते तुमचं तुम्ही व्हा.
पण जर तुम्ही बी थोडंसं गार लक्ष देत जा, कसं आम्हाला फोन करत जा की बा अशी अशी घटना आहे की ते. आता तुम्ही काही सांगायला तयार नाही, बोलत नाही, काही नाही, फोनही लावत नाही. बाबा साहेब हे कधी आली आणि काय आली मला काहीच माहित नाही ना. मला वाटलं गंमत करून राहिली, भांडण झालं तर ते रिपोर्ट द्यायला जातो मला वाटलं गंमत होता, पण खरं जिनशी माझी गॅरंटी नव्हती ना. द्या आता ते झालं पण याच्या पुढे काही बी झालं, कोण धमकी दिली तर कसं आम्हाला सांगत जा तुम्ही. फोन करत जा की अशी केस आहे तशी केस आहे, तसं आम्ही मग सतर्क राहतो ना. असं आमचा टाइमपास नाही होत ना, त्या हरामखोरीच्या मागे फिरल्या नाही जात ना. हो याच्या पुढे काही झालं तर मी सांगतो. गुढीचा प्लॅन पुरा फसला रे बा. काहीच नाही झालं, गुढी जेवढं झालं नाही. चला आता डबल झालं शिवला कोणत्या लागेल गुढी काही ना काही कसं तमाशा घालायला लागेल दादा. चला मग. काय रे तुम्ही तर म्हणा असा रिपोर्ट देते तसे करते, पोलिसाला तुमच्या ढुंगण्यात साल्ट उडवती. हा जमला. हा तुम्हाला कायसाठी होतं, मी पुरावे तुम्ही होते माये म्हणून वाचलो मी. अशा खोट्या कंप्लीट देणार बाया रे इले का भेणार आहो का मी साय इले. कशी गेली ढुंगणार पाहिलं पोयात. हा जलवा झांगोचा. पण झांगू तू साऱ्या गावात हुशार आहेस रे बाबा. तुझ्यासारखं डोकसं नाही चालवत बाबा. सुपर माइंडात गड्या तू, सुपर. बरोबर गड्यातून आम्हाला तसा नेलो, पुरावे ठेवले, म्हणजे आम्ही कसं सांगितलं की तू सुटला. आपलं कामच तसं आहे. मला समजते कोण कसं आहे कोण कसं नाही म्हणून. अरे पुरी बताल होती, चावट आहे ते मला पहिलेच माहीत होतं. म्हणून कसं बंद गाव जमा केलं जडीसा. बंद्या गाय देखो तेल झापलं याय ना. आता काही गेलं तरी तुम्ही पुराय होतेच माय, असा विषय होता तो. हा हो बुडबा जाऊ द्या आता, मागची बोला गेली. हा जा आता तुम्ही घरी जा वा, आम्ही जातो. अरे बा आता अटीसाच राहतो मी 8-10 दिवस. कसं नाचालो खातो पितो बसतो. आता कसं आलो तापासून मागं नुसतं किरकिरीच चालू आहे. हा आता घरी झालं साऱ्या गोष्टी, वावर गिवर फिरून देतो याले मग जातो गावले. राय ना बाबा, तुझेच घर आहे, तुझेच दार आहे, तुझेच गाव बी आहे. राय बाबा माझी खरं तू. हा चला मग, चला चहा पाणी घेऊ. चला हो चाल बाबा, पाच चहा पाणी पाच. बापरे चहा पाण्यावर का मला आपल्याला पटकन पण झालं झटका लागेल. झटकन सांगा लागेल शिवलाले अशी अशी गोष्ट झाली. चला तू असं करा लागते, दबा नाही लागत कोणाले. असे पुरावे जमा करा लागतात. समजून घे तू. हे जायचं हे तुले दाबतीन बरं. आता मी काही तुले काही करून हमेशा काही येणार नाही. हे दोघंही माझर होतात नवरा बायको. बा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मोठ्या आबा. हा मी दाबतो रे. आता तुम्ही मला सारा शिकवलं ना, पाहिलं तुम्ही आता कसं आहे रे. सायचं पण आपल्याला जायला पुरलोच तरी थोडी पाला होतो काय नाही तो सायचं. मुंशीरामबू आपण गेलो असतो तर माझं झालं असतं, कारण की आपणच पेटवेला आहे ना हे. त्या बुढीनं आपलंच नाव घ्या, बोगस आहे ते काय खरं आहे का म्हणलं रे का माहिती कमलीचं डंगरीचं. त्यासाठी असं मी डोकसं चालवलं, बबन्या पाठवला तटी. हा बबनी अजून येऊन नाही राहिला ना, तटीच आहे ना अटकेल. अजून निपटलं की नाही काय माहित. नेलं की नाही झांगू बुडा जलामंदी त्याच्या ढुंगणार रट्टे मारली पोलीसवाले काय माहित. अजून लोक यायला पाहिजे होता बाबा फोन, पण अजून कुकडे अटकला काय माहितलं बाळा. अरे बापा अजून माझूनच निपटलं नशी. हे गावातली तोंड घालतात ना गो आपल्या. तो उखा बुडा, शांताराम, सरपंच, कंदिल्या हे तोंड घालतात ना म्हणतात. हे ना तोंड घातलं शिन काय ना काही. पोलीस आले सांगितलं शिने काही दोन काय लागतो झांगो कसा पादत नेला असता पोलीस स्टेशन. लोक त्याईनं त्याचे ढोंगणं लाल केली असती झांगोजी. अवघड तो आला बोबन आला ना, आला बोबन. आता आणली बाबा बोबन न खबर आणली आता. काय बबन काय खुशखबर. अरे बाबा कायची काय खुशखबर फुसखबर. अरे फुस झालं फुस. हा जाग्यावर जिरलं सारं जाग्यावर. हा काहीच नाही झालं हलकं भारी त्या झांगोचं, काहीच नाही. असं कसं काय रे बा. कसं काय जाग्यावर जिरलं हे. पोलीसवाले होते ना. रट्टीनी मारले का झांगोली, रट्टीनी मारले का. बापा पोलीसवाल्याला पुरावे लागले ना साऱ्या गावातल्या लोकांना बयानी दिली ना की बा झांगो बुड्यानं काहीच केलं नाही. हे बुडीच बताला, या बुडीनं खोटा रिपोर्ट दिला. सांगितलं ना साऱ्या गावातल्या लोकांना, म्हणून सारं इचकलं हे डांगर. मुंशीराम मी म्हणू की नाही गावातले तोंड घालतात. मला माहित आहे ना हे काय ना काही खोडंबा करतात म्हणून. झांगोले रट्टी नाही बसू देत. बुडी हलकी पडली हिंदडीचा. अरे बाबा बुडीचा खोटापणा तर सारा उघडकीस आला ना. बुडीनं रिपोर्ट बलात्काराचा दिला तर गावातले लोक म्हणून या बुडीवर बलात्कार झालाच नाही. पुरावे लागल्यावर मग काय पोलीस आले ऐकतील. खायचं काय मग बुडी हिंबट तोंड केलं चालली गेली दुसरं काय. शाळेचा कमलीवर लयच वाईट दिवस आलेले का. कमलीचा पोलीसवाले ऐकून नाही राहिले. एवढा मोठा खतरनाक रिपोर्ट देऊन बी जमलो नाही. झांगोले रट्टे बसलेच नाहीत. काय बेकार झालं. कमलीवर लय वाईट दिवस आले.
अरे बा आता कसं करता मग? नाही आता हे इजूनही द्यायला लागत आपल्याला. आता कसं आगीत तेल टाकत राहा लागेन आपल्याला, घासलेट कसं रिसोतला लागेन, म्हणजे आग पेटली पाहिजे. ही इजूनही द्यायला लागत म्हणजे रे आता पेटवा लागते. पण हे कसं करशील आता? आता तर निपटलं नाही हे. आता पोलीसवाले घरी गेले, आता ह्या बुडाबुडी कुकडे रस्त्यावर आल्या काय माहीत. आणि कसं तेल टाकशील? प्रश्न शिवला सारा मॅटर आता थंड झाला. बरं काचं काही मॅटर थंड झालं बा. बुड्डी तर गरम आहे अजून. तर तिला कसं पेट्रोलची घुट्टी पाजवाच लागेल आपल्याला. थंड नाही होऊ द्या लागत हे. गरमागरमी हातोडा माराच लागते आपल्याला, बैका बैकी कराच लागते. कसं त्या बुडीले काही ना काही सांगाच लागतात आपल्याला. पण काय करतो, कसं करतो सांग ना आता मग. आता कसं काय सांगशील त्या बुडीले? तू डॅन्या नशीन का सोबत? म्हणजे ना मग साधी सरळ गोष्ट आहे. आता कसं भांडणानं होत नाही. आता हे प्रेमानं घ्या लागते. बुडीला सांगा लागते की तू झांगोतोच आहे. प्रेमानं बोल थोडंसं त्याले. म्हणा बा मा चुकलं, ढमूक झालं, त्याला पाणी पाच, चहा पाच म्हणा. गप्पा गोष्टी मारते यासोबत. असं बुडीले कमला बुडीला शिकवा लागेल आपल्याला, तर तो कसं मिळीन. बापा हे तू सुपर आयडिया. जाय मग सांगून येईन मग बुडीले असं असं कर म्हणून. तर तू म्हणा तुझ्या मिळेल ते जाय बसा. अरे मंजीराम भाऊ मी नाही जात ना, तुम्ही जा. तुम्ही जा आणि सांगा बुडीली की असं असं कर म्हणून पुढे प्लॅन. जाऊ दे, मी नाही तू नाही, आपण दोघंही जण जाऊ. चाल बुडीली भेटायले आणि सांगू बुडीली असं तसं. बरं बा आता तुम्ही म्हणता आता चला देऊ ना बुडीला सांगून मग. आता शिवलाल मिळीन का रे एवढ्यात? मिळीन का? आणि तुम्ही कसा मेळ आणतो तर बुडीच्या डोक्यात पान कसं उतरत होतं. चला तुम्ही फक्त चला. का आता थंडी झाली ना? अंटी गरम तुई झाली ना? चांगल्या घरातून काढलं आणि पालात आणलं हिनं जवाडीनं. लाज वाटते तुला काय? मा भावाले असं प्रेमानं बोललीस, ती शिंगलभर चहा पाजला असता तर काल घरातून काढून दिलं असतं. राय आता पालात राय आणि त्यावर मोली ठेव माई कर थंडी. त्या सडेल तोंड्याला चहा पाचतो ना मी शिंगल भर. त्यानं मला एवढ्या शादवलं, काहीच माही बोलला तरी मी त्याला चहा पाचतो, चांगली बोलतो त्याच्यासोबत. दिला ते दिला घरातून काढून. मग त्याला काय चाटू का आता? अरे अजूनही हिची अक्कल जात नाही. पालात आली तरी बी हाय हेकोळी. हे मग होय हे थंडी करून घे आता. खात तर खाय आता कुठे काय गाजर कोणाची. मायले आता काय खात? मला भूक लागली आता. आण काही खायली. काय तुला खायला आता डांगऱ्या? जाय ना कामाले जाशील ता काही किराणा असेल ता काही खाऊ घालीन तुले. आता काय खाऊ घालू तुला दगड? तशा मस्त आहे तर भेटत होतं मला खायले. पण नाही ना, तू उभा रे वानाची आहेस ना. सडेल तोंडे कमले तुनं साई माझी जिंदगी खलास केली, पुरी खलास केली तुनं. काय दिवस आणले तुनं. शाही जीवन जगणारा माणूस तुनं मला पालात आणला. लाज वाटते का बेसरम वानाची तुले. तू अवदसा मला भेटली ना भेटली त्यापासून ना मागं शिनीस लागेला. काय सांगू तुले, एक ना एक काय ना काय कुरापती आहेच अवदसा वाहनाची. लाज नाही वाटत तरी वरतोंड करून बोलायले, तरी बोलून झाली पाला झाली तरी बी तिची अक्कड गेलीच नाही अजून बी. तूच मला भेटला त्यापासून माझे जीवन सगळं असं झालं. आता काय सांगू, अशी शाही जीवन जगली मी आणि तुझ्यासोबत लग्न केलं मी ना. मला कसं मस्त आता काय सांगू तुले. अशी शाही जिंदगी होती माई. 2-4 बाया माझ्या पाय दाबेले होत्या, खाऊ घालायला होत्या, मस्त फळ फ्रूट सगळं खात जाऊ मी मस्त. आता काय सांगू, आता मेकअप वाली एक बाई. पण आता तुझ्या घरी तर मला काहीच नाही भेटलं, तरी राहून राहिली मी, तरी तुले माझी किंमत नाही. अरे एवढी शाही जिंदगी होती लागली. बघ कुटके मागच खातनं मा घरी तरी तुले आरामात खायला भेटलं. उन्हाच्या पोयाचा खाय, पातळ रोट्याचा दाब, आंब्या रसायचा दाब, मटनचं हप्त्यातून 4 दिवस लागे तुले. तरी काय भेटे हो तुले? बाशा पोया माशी भाजी मोठी सांगून राहिली. 4 बाया पाय दाबेले, 2 बाया मेकअप लेन, 3 बाया खाऊ घालेले. नाटकं साऱ्या गावाचे खोटारड्या खाणीचे आहे. जिंदगीभर तर उरवा खाल्ला. सांगून राहिली ती मोठी मोली भोपाशा वानाची. चोप बडबड करू नको, मस्तक नको दाबू. मा शिल्लक नको चालू जास्त. व्यवस्था कर काहीतरी, किराणा आण जरा. मग पोराला भूक लागली, काय खाऊ घालू त्याला मी? पाहू या बुड्यानं आपल्या घराच्याच बाजूनं पाल मांडलं ना. बुडबा अरे बाबू हाय हे मा घराच्या बाजूला तुम्ही पाल मांडलं. हे म्हणजे आमच्या घरात शान कमवता काय? चला उचला ते तुमचं काय तिकडे बिराड. चला निघाडून. काय बाबा जागेवर तापा करता काय? चला अडीसा ते शिवू नका तुमचं काय पाल निघाड ओढून. बाबू तसं काही नाही रे बाबू. असं करू नको रे बाबा. आता माझं काहीच नाही रे भाऊ राहायले. अडीसा जागा मोकळी दिसली बाबा, ते बाय संबंधात म्हणून मी पाल मांडणार आहे बाबू. असं करू नको.
हो येईल की नाही लवकर काढून द्या बरं या बुडाबुडीले. हे यायले असं पालमाल मांडू दिलं की नाही, हे 8-10 दिवस राहतो करतात आणि मग काही नाही कायमचंच बापा ते ठिकाण बनवतात. हे दिवसानं बापा तर बुडानबुडी मग ते घरच बांधेन आपल्या बाजूनं. ते ना जमे बापा काढून दे यायले लवकर. बा ते काही सांगू नका. चला उचला लवकर तुमचं पालन जा बरं लवकर. लवकर जा, निघा लवकर निघा. हो बाबू 2-3 दिवस राहू दे बापा. मी पुढची व्यवस्था लावतो लागलंच तर, पण 2-3 दिवस साठी राहू दे रे बापा. हा एवढे हात जोडून विनंती आहे रे तुला. जोडून विनंती आहे. पाया लागतो बा तुझ्या, पाया लागतो मी. बरं बुडे बा पाय घ्या काही लागू नका. बरं 2 दिवस देतो तुम्हाला. 2 दिवसांनी मला दिसली नाही माझ्यासाठी हे पालन पाल. हा सांगून राहिलो मी ऑटोमॅटिक निघेल. हा बाबू हा मी चालला जाईन रे भाऊ. 2 दिवसांनी व्यवस्था लावतो बाई. चालू चा म्हणते तर बुडा 2 दिवसांनी खाली करून देतो. पाय सडेल तोंडे कमले तुझ्यासाठी मला हे लोक बोलून राहिले, माफी मागा लागून राहील ते. 2 दिवस मागा लागून राहिले लोक. पालबी मांडून नाही देऊन राहिले. तू एवढी बोगस आहेस. तुम्ही डोकं खाऊ नका बरं माय. मला काही माही बोलायला नका लावू. माझी इच्छा नसताना तुम्ही मला बोलायला लावता. आता पहिले खायचे हे लाईन लावा बापा. या पोराला भूक लागलेलं आहे, नाही तर मग मी अजून काही तर माही बघी. हा आता लाईन तर लाच लागणार आहे ना मुली. मागतो ना गात कुटकी आहे तर आणतो खायली. पाण्यासोबत खवटी. मायला काय दिवस आणली आहे बाई नो बाबूर. बेकार दिवस आणली शिवाई. कोणाला भेटो ना बापा जा ना. काऊन एवढे बळबळ करून राहिले. फार टाका तुम्ही. जा ना पहिले व्यवस्था लावा ना बापा. चल बापा माग बापा. कोणाला पायली भर गहू माग, नाही पायली भर ज्वारी माग बापा. नाही कोणा घरी कुटकी भेटत असतील तर ते माग. कोरके कारके काही बी चालतं. आता खायला पोटाला आग पडली भाऊ. भूक लागला. 3 दिवस झाले काही खाल्लं नाही अनाज. माई बायको बोगस आहे ना कोंबल्या अनाची. इले झटका शिकवतोच मी. थांबा आता. मला रस्त्यावर आणलं, पार रस्त्यावर आणलं. मी न बोलण्याचा फायदा घेतला.